बस झाला. एक कढीपत्ता आहे, हा लिंब आहे. हे बघ, हे लिंब आहे आणि हा कढीपत्ता आणि जास्वंदीची फुलं, सफेद जास्वंद, लाल जास्वंद, त्याची फुलं ते टाकून त्याचं तेल बनवायचं. खोबरेल तेल टाकून कडवायचं चांगलं आणि तेल होतंय त्याचं चांगलं. ही लिंब आहे आणि ही कढीपत्ता, हे कडुलिंब आणि ही कढीपत्ता आणि ही सफेद ही लाल जास्वंद आणि ही सफेद जास्वंद. हे धुवून कशासाठी घ्यायचं आहे, ती त्याच्यात बारीक बारीक चिलटे वगैरे खायची, ती धुवून निघते ती, मग ती तेलात मरत नाही. हे तेल ओतून घेतलं ह्याच्यात, पाव किलो तेल आहे तरी हे ह्याच्यात टाकायचं. ह्याच्यात आणि ह्याच्यातच कढीपत्ता आणि लिंबाचं पालं टाकायचं, म्हणजे मग पाख्यातलं पाणी ना पाणी आटोस तोपर्यंत ही तेल कडवायचं. परत तेल कसं हिरवं हिरवं गार तेल निसतं आणि पायाच्या तळव्याला आणि मस्तकाला संध्याकाळी झोपताना लावलं तर झोप मस्त छान येते. हे बघ किती मस्त झाले, कुरकुरीत झालंय, खायसारखं एकदम. खाऊ बी शकतो आपण, पण तर तेल हे खोबरेल तेल असल्यामुळं काय खाऊ शकत नाही. गाळून घ्यायचं. गाळून घेतली तर मग पाला पडत नाही. हे पाला पण चोळायचा अंगाला, मालिश करायची ना. तेल जास्वंदीच्या फुलाचं, लिंबाच्या पाल्याचं, कढीपत्त्याच्या पाल्याचं एक वेळा करून बघा, लावा आणि त्याचा सुगंध काय भारी येतोय ते बघा की दुसरं तेल लावच वाटणार नाही. हमेशाच ही तेल करून वापरू वाटेल आपल्याला. लय भारी वास पण येतोय आणि लय थंड थंड मस्तकाला वाटतंय पायाला तळव्याला लावल्याला.